आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे दमदार नेते आदरणीय जयाभाऊ, या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय पांडुरंग भाऊ, उपस्थित असणारे आदरणीय रंजन भाऊ, आदरणीय प्रकाश बापू, या ठिकाणी उपस्थित असणारे आप्पासाहेबजी देशमुख, उपस्थित असणारे हिंदराव दादा, फत्तेसिंह दादा, हनुमान बापू सूळ, उपस्थित असणारे मंचावरील कोथमिरे साहेब, उपस्थित असणारे आपल्या उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या पूजाताई कोथमिरे, आणि कुणाच्याही धमकीला न जुमानता मागच्या अनेक वर्षापासून पाय रोवून भारतीय जनता पार्टीचं काम या शहरामध्ये ज्याने उभा केलं असे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माझे मित्र महादेवजी कावळे, उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष सुजय भैया माने पाटील, जयराज भैया माने पाटील, शिवसेनेचे सर्व नेते, तालुकाध्यक्ष सतीजी सपकाळ, उपस्थित असणारे स्वपन काका नारनूरच्या या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या भाऊ अतिशय मेहनत करून मागच्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या शहरामध्ये कष्ट घेतले। या ठिकाणी या शहरामध्ये काही लोकांना वाटायचं की इथं कधीतरी अनगर होईल आणि सगळे उमेदवार बिनविरोध निघतील, परंतु लोकांवरती प्रेम करावं लागतं। मुळात या शहरामध्ये अतिशय चांगले उमेदवार आपल्याला या निवडणुकीमध्ये भेटलेले आहेत। या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मी उमेदवाराचा परिचय करून देतो भाऊ। आपल्या नगरात संस्कृत, अतिशय उच्च शिक्षित, अतिशय कष्टाळू परिवारातून पुढे आलेल्या पूजाताई कोथमिरे या आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अकलूजच्या आज उमेदवार आहेत आणि उद्याच्या नगराध्यक्ष आहेत। मी सगळ्यांना विनंती करतो टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं। त्यांचे मिस्टर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मॅनेजर क्लास 1 पोस्ट आहे त्यांची। शैलेशजी कोथमिरे साहेबांसारखा एक कर्तृत्वान अधिकारी, एक कर्तृत्वान या घराण्यातील अधिकारी म्हणून कोथमिरे साहेबांनी कष्टाने या परिवाराला पुढे घेऊन गेले। त्यांच्या सगळ्या परिवाराचं मी अभिनंदन करतो की अकलूजचा पहिला नगराध्यक्ष म्हणून तुमच्या घराला मान भेटतोय, त्यामुळे मी कोथमिरे परिवाराचं अभिनंदन करतो। मी समोरचे भाऊ, आम्ही दहशतमुक्त अकलूज म्हणून या कॅम्पेनला सुरुवात केली। आम्ही उमेदवार सुशिक्षित परिवारातला दिला, आम्ही उमेदवार कर्तृत्वान परिवारातला दिला, आम्ही उमेदवार सावित्रीबाई फुले विद्यापीठामधून एमकॉम झालेला उमेदवार पूजाताई कोथमिरे यांना या शहराची उमेदवारी भारतीय जनता पार्टी महायुतीची दिली। आणि समोरचा नगराध्यक्षाचा उमेदवार किती शिकलाय काल त्यांनी सांगायला पाहिजे होतं। आम्ही कर्तृत्वान कोथमिरे साहेबांच्या घरातला उमेदवार दिलाय आणि 15 दिवसापूर्वी ज्यांच्यावरती खंडणीची केस पडली त्या लाला आडावेच्या घरामध्ये यांनी उमेदवारी दिलेली आहे। एकीकडे खंडणीखोर, एकीकडे मोक्यामधल्या आरोपीला सोडवायला खंडणी मागणारा लाला आडावे आणि कर्तृत्वान शैलेश कोथमिरे यांच्यामध्ये अकलूजकरांनी तुलना करायची आहे। कर्तृत्वामध्ये त्या ठिकाणी तुलना करायची आहे। तुम्ही खंडणी खोराला या अकलूजचा नगराध्यक्ष करणार की या ठिकाणी कर्तृत्वान असणाऱ्या शैलेश कोथमिरे साहेबांच्या घरात नगराध्यक्ष करणार, ही माझी विनंती आहे मित्रांनो। त्यामुळं उद्याचा नगराध्यक्ष असणाऱ्या पूजाताई यांचं मी अभिनंदन करतो। पेशाने डॉक्टर असणाऱ्या प्रभाग क्रमांक 1 चा उमेदवार या ठिकाणी डॉक्टर अक्षय वायकर, डॉक्टर कष्टाने पुढे आले। आई वडिलांनी त्या ठिकाणी कष्ट करून, गुराचा बाजार करून, मेहनतीने चोऱ्या माऱ्या न करता अक्षयला डॉक्टर केला। डॉक्टर अक्षय वायकर हे 1 नंबर वार्डातले आपले उमेदवार आहेत। या ठिकाणी ज्यांनी या चौकातून ज्यांचा पराभव केला त्या माने पाटील फॅमिलीतल्या ज्योतिताई माने पाटील ह्या आपल्या 1 नंबरच्या प्रभागामधून त्या ठिकाणी उमेदवार आहेत। तसेच मी आता सांगितल्याप्रमाणे या अकलूज शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा गड ज्यांनी पुढे होऊन जीवाची पर्वा न करता, खोट्या केसेसची पर्वा न करता प्रसंगी त्या ठिकाणी 2 हात करायला तयार असणारा एक लढाऊ कार्यकर्ता असणाऱ्या महादेव कावळे यांची कन्या कुमारी स्नेहा कावळे ह्या आपल्या या ठिकाणी 2 नंबरच्या उमेदवार आहेत।
या ठिकाणी यांच्या कारखान्यातील नोकरीला लाथ मारून स्वाभिमानाने मी लढणार, मी लढवय्या कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीचं निष्ठेने काम करेल हा विचार घेऊन नोकरीला लाथ मारून त्या ठिकाणी या 2 नंबर प्रभागाच्या ब गटातून सचिन जगन्नाथ शिंदे, ज्यांना सचिनजी म्हणून आपण ओळखतो, हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। या ठिकाणी ज्यांनी वडिलांपासून संघर्ष केलाय, यांच्या धमक्यांना कधी भीक घातली नाही। माझे वडील ज्या मार्गावर चाललेत त्या मार्गावर मला चालायचंय हा विचार घेऊन या ठिकाणी तुटका फुटका कार्यकर्ता आहे, पण कडवट आहे, लढाऊ आहे, जीव गेला तरी चालेल परंतु मी भाजपचंच काम करेल हा विचार घेऊन काम करणारा प्रभाग क्रमांक 3 चे तुषार लोंढे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। या ठिकाणी महिलांची जागा आहे, कार्यकर्ता कर्तृत्वाने आहे, परंतु महिलांची जागा असल्यामुळे त्या प्रभागामध्ये कुणाला उमेदवारी द्यायची आहे? भाऊ इतके घाबरतात आपल्या कार्यकर्त्याला। किसन शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता आहे, त्यांनी घरच्याला उभा करू नये म्हणून त्यांच्या पत्नीचं मतदार यादीतून नाव काढून टाकलं, परंतु या ठिकाणी किसन शिंदेच्या आईने पदर खोवला। ठीक आहे, माझ्या सुनेचं तुम्ही नाव उडवलं, परंतु मी यांच्या विरोधात लढेल। या 3 नंबर मधून शोभा नागनाथ शिंदे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। रामायण चौकामध्ये चांगलं काम करणारा कार्यकर्ता, या ठिकाणी गोरगरिबाचे कुणाचे रेशन कार्ड नाहीयेत, कुणाला त्या ठिकाणी दवाखान्याला अडचण आली रात्री 2-2 वाजता मला फोन करणारा विक्रांत देशमाने या ठिकाणी 4 नंबरचा एक निष्ठावान कार्यकर्ता आज या ठिकाणून उमेदवार आहे। या ठिकाणी महिलांची जागा आहे, आम्हाला तो वाटत होतं डॉक्टर तुम्हीच लढावं, परंतु एक चांगला कार्यकर्ता म्हणून वहिनी चांगलं भाषण करतात, ऍक्टिव्ह आहेत, बचत गटाचं काम करतात, ते प्रतिष्ठानमध्ये सामाजिक काम करतात। आमच्या सगळ्यांचे मित्र डॉक्टर निलेश ननोरे यांच्या पत्नी सौभाग्यवती प्रीती निलेश ननोरे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 मधून ब उमेदवार आहेत। मित्रांनो, कधी कधी आपण जर बघितलं तर काही जणांना लढाई सोपी वाटत असते, परंतु प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपण जर बघितलं तर राजा आणि लढाई आहे। मी दाव्याने सांगतो त्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवार असताना अमोल बाळकृष्ण माने यांनी सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात 1100 मतं घेतले होते। 1100 एक काम करणारा कार्यकर्ता, गोरगरिबाची मुलं शिकली पाहिजेत, गोरगरिबाला न्याय भेटला पाहिजे, सामान्यांसाठी त्या ठिकाणी डबे मेसचे डबे पोहोच करतो। एखादा जर गरीब रुग्ण असेल आणि डब्याला पैसे नसतील तर मोफत डबे देतो। या माने परिवारातून या ठिकाणी ही लढाई प्रजा आणि राजा अशी आहे। मी दाव्याने सांगतो येत्या 3 तारखेला आपण बघाल 5 नंबर वार्डामध्ये विजयाचा गुलाल अमोल मानेवरच पडेल। या ठिकाणी माय लेकर दोघं मिळून या ठिकाणी अमोल माने आणि नंदाताई माने या दोन्ही उमेदवार आहेत। मी विश्वासाने सांगतो येत्या 3 तारखेला चमत्कार होणार। मागच्या निवडणुकीमध्ये पप्पा पडले होते आणि या निवडणुकीमध्ये 100% बेटा पडेल, याच्यात काही शंका नाही आहे। खरं तर आम्हाला हा गिरिराजला मान द्यायचा होता, परंतु त्याच्या नशिबात नव्हतं, परंतु ठीक आहे। त्यामुळे अमोल या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस गिरिराज माने पाटलाचा जसा गुलाल उधळला होता, तुमचा गुलाल खेळायला स्वतः पालकमंत्री या ठिकाणी असतील हा मी विश्वास सांगतो। यानंतर आपला 6 क्रमांकचे उमेदवार या भागामध्ये या शहरामध्ये वडार समाज मोठ्या प्रमाणात आहे, परंतु हा कष्टकरी असणारा समाज, या कष्टकरी समाजासाठी वडार समाजासाठी कधी यांनी कोणतं महामंडळ काढलं नाही, कधी त्या ठिकाणी 1 रुपयाचा निधी भेटला नाही। दगड फोडून दगडाला आकार देणारा हा समाज, या समाजाला उमेदवारी दिली पाहिजे ही मागणी इथल्या असणाऱ्या समाजातील कार्यकर्त्यांनी केली। एक लढाऊ कार्यकर्ता गिरिराज माने पाटलाला या भागामध्ये त्या ठिकाणी साथ देणारा कार्यकर्ता म्हणून आपण जर बघितलं तर सागर धोत्रे यांच्या सौभाग्यवती अक्षता सागर धोत्रे या 6 क्रमांकचे उमेदवार आहेत। त्यानंतर सागर असेल की त्यानंतर
त्यांनी या 6 नंबर वार्ड मध्ये या ठिकाणी मागच्या वेळेस एक झेंडा लावला विजयाचा, असे गिरिराज माने पाटील या ठिकाणी 6 नंबरचे उमेदवार आहेत. यानंतर या ठिकाणी 7 नंबर वार्डामध्ये अंबादास म्हणून आपला एक चांगला कार्यकर्ता आहे, कडवट कार्यकर्ता आहे. भाऊ माझ्याकडे पैसे नाही आहेत परंतु माझ्याकडे माणसं आहेत, हे ठासून छातीवर हात ठेवून सांगणारा कार्यकर्ता म्हणजे अंबादास पाटोळे. या ठिकाणी महिलाची जागा होती म्हणून अंकिताताई पाटोळे, अंकिता अंबादास पाटोळे या ठिकाणी महिलांमधून प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार आहेत. यानंतर भारतीय जनता पार्टीचा या विजय चौकामध्ये परिसरामध्ये कुणी झेंडा रोवायला तयार होत नव्हतं, परंतु त्या ठिकाणी एक कर्तृत्ववान, एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून श्रीकांत दोरकर, श्रीकांत शिवाजी दोरकर हा भारतीय जनता पार्टीचा 7 नंबर मधून बचा उमेदवार आहे. मी श्रीकांतला शुभेच्छा देतोय. कडवट कार्यकर्ता आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे. अशा कार्यकर्त्याची खाण या अकलूज मध्ये असली तर अकलूज 100% भारतीय जनता पार्टीचं होईल. आदर्श घ्यावा असा कार्यकर्ता आहे, समाजाबद्दल संवेदना असणारा कार्यकर्ता आहे. मी त्याचं अभिनंदन करतो. यानंतर खर तर या ठिकाणी संतोष वाघमोडे एक छोटासा कार्यकर्ता, संतोषराव उभारा एक रिक्षा चालवणारा कार्यकर्ता, पण कायम 24 तास 12 महिने खिशाला कमळ लावलेला कार्यकर्ता, हातावर फोटो आहे पण घाबरणार नाही, मी लढणार हा विचार घेऊन लढणारा कार्यकर्ता संतोष वाघमोडे यांच्या पत्नी दीपालीताई वाघमोडे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो. आमच्या वार्डामध्ये पाणी येत नाही, आम्हाला त्या ठिकाणी इथल्या लोकांना जनावरांसारखी वागणूक दिली जाते. आम्ही त्या ठिकाणी आम्हाला पाणी भेटलं पाहिजे, आम्हाला स्वच्छतागृह भेटलं पाहिजे. या ठिकाणी कपडे काढून टाकीवर जाऊन आंदोलन करणारा लढाऊ कार्यकर्ता महेश शिंदे त्या ठिकाणचा उमेदवार आहे. मी दाव्याने सांगतो की महेश शिंदेला आपण त्या ठिकाणी नगरपालिकेत पाठवा. या अकलूज मधला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं भविष्य असेल. आणि विश्वासाने सांगतो, एक लढाऊ कर्तृत्ववान स्वाभिमानी कार्यकर्ता आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे, गोंधळी समाजातला कार्यकर्ता आहे, भटक्या विमुक्त समाजातून येतो, परंतु मी सगळ्याला सोबत घेऊन जाऊ शकतो हा विचार महेश शिंदेकडे आहे. मी त्याचं अभिनंदन करतो. यानंतर एक दलित समाजातला कार्यकर्ता, त्या ठिकाणी गरीबाचं ऑपरेशन करायचं आहे. भाऊ माझ्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठेतरी फी कमी पडते, काय अडचण येते, हे पुढे होऊन काम करणारा एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता, एक लढाऊ कार्यकर्ता तुषार लोंढे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 चा उमेदवार आहे. राहुल लोंढे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 चा उमेदवार आहे. एक उदय कांबळे लोकांच्या छोट्या छोट्या समस्येवर मोठं काम करणारा कार्यकर्ता, पेशाने वकील आहे. उदय कुठे आहे? पेशाने वकील आहे, वकिलीचं शिक्षण घेतलंय. घरची परिस्थिती सामान्य आहे, त्या ठिकाणी महिलेची जागा आहे, परंतु अतिशय आत्मविश्वासाने हे मी वार्ड जिंकतो. भाऊ माझं काम आहे, मी लोकांना त्या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था चांगली नसली तर स्वच्छता करायसाठी लढतो, मी गोरगरिबांसाठी लढतो, मला उमेदवारी द्या, मी या ठिकाणी जिंकून येतो हा विश्वासाने सांगणारा कार्यकर्ता म्हणजे उदय कांबळे आहे. मी त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी जया उदय कांबळे यांचं अभिनंदन करतो. एक चळवळीतला कार्यकर्ता या ठिकाणी आपण दिलेला आहे, त्याला आपण शुभेच्छा द्याव्यात. यानंतर प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार सौ कोमल शशिकांत भोसले. आपण जर बघितलं तर आपण या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची युती आहे आणि या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद आपल्या असणाऱ्या पॅनलला आहे. त्यामुळं या प्रभाग क्रमांक 10 मधून एक सामान्य चांगलं शिक्षण झालेल्या सुसंस्कृत परिवारातील असणाऱ्या या ठिकाणी कोमल शशिकांत भोसले या आपल्या उमेदवारात. यानंतर किरण गायकवाड, किरण जयकुमार गायकवाड, त्याला सगळे बाबा म्हणून ओळखतात, परंतु हा बाबा माझ्या असणाऱ्या आंबेडकरी जनतेला, माझ्या मागासवर्गीय भावा बहिणींना हॉस्टेल झालं पाहिजे. आमचं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या शहरामध्ये हॉस्टेल या ठिकाणी इथल्या व्यवस्थेने होऊ दिलं नाही म्हणून झगडणारा कार्यकर्ता, मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं हॉस्टेल काढलं पाहिजे
याच्यासाठी आंदोलन करणारा कार्यकर्ता या ठिकाणी किरण जयकुमार गायकवाड याला या ठिकाणी शिवसेनेनं भारतीय जनता पार्टी महायुतीचे ते 10 आपल्या सोबत रासू गवई साहेबांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी सुद्धा आहे। या ठिकाणी कबाडे गटांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी सुद्धा आपल्या सोबत आहे, कबाडे गटांची। आणि एक चळवळीतला कार्यकर्ता, आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता श्री सोमनाथजी भोसले या ठिकाणी शिवसेनेच्या चिन्हावरती आपल्या सोबत या ठिकाणी 11 नंबर प्रभाग वार्डामधून लढत आहेत। तसेच त्यांच्या सौभाग्यवती श्रेयाताई भोसले या दोघं मिळून 100% या वार्डामधून विजयी होतील आणि 100% या ठिकाणी बाबासाहेबांचा एक लढाऊ कार्यकर्ता, आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता नगरपालिकेमध्ये जाईल। दोघं पती पत्नी 100% विजयी होतील हा मला विश्वास आहे। त्या ठिकाणी लढलं नाही तर आपण संपवून जातो, अशीच एक माळेवाडीमधली एकतपुरे फॅमिली, त्यांच्यावर अन्याय झाले, त्या ठिकाणी त्या परिवाराला काही लोकांनी फसवलं, परंतु मी कंबर कसून लढेल, मी सावित्रीची लेक आहे हा विचार घेऊन लढणाऱ्या सौभाग्यवती सीमा विजय एकतपुरे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12च्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। त्या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 12 मध्ये सीमाताईंसोबत तालुक्यामध्ये कार्यकर्त्याचा मोहळ असणारा नेता, शहराच्या गल्लीबोळामध्ये घराघरात ओळखीचा माणूस असणारा कार्यकर्ता श्री अमर भैया माने, अमरसिंह धनंजयराव माने देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 12चे उमेदवार आहेत आणि उद्याचे नगरसेवक आहेत हे मी विश्वासाने सांगतो। 100% दिसेल आपल्याला चमत्कार झालेला। गेल्या वेळेस मान गिरिराजला होता, यावेळेस तुम्हाला असेल हे मला विश्वासाने सांगायचं आहे। त्यामुळे सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा द्याव्यात। भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता, रंजन भाऊच्या प्रत्येक संघर्षात खांद्याला खांदा लावून लढणारा कार्यकर्ता। भाऊ हा कारखाना जगला पाहिजे, इथला ऊस उत्पादक शेतकरी जगला पाहिजे, या भावनेतून शेतकऱ्यांसाठी सामान्यांसाठी लढणारा उच्च शिक्षित असणारा आमचा अमित टिळेकर, भारतीय जनता पार्टीचा मंडळाचा सरचिटणीस, एक चांगला कार्यकर्ता। या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 13 मधून या ठिकाणी उमेदवार दिलाय। मला विश्वास आहे संत सावतामाळी महाराजांच्या आशीर्वादानं 100% त्या ठिकाणी कमळ फुलेल आणि अमित उद्याचा नगरसेवक होईल हा मला विश्वास आहे। यानंतर त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक 13 मध्ये सौभाग्यवती जयश्री संजय एकतपुरे, जमिनी हल्ल्याला नाहीये, आमचे उमेदवार हे सुसंस्कृत, कर्तृत्ववान, एज्युकेटेड आणि क्वालिफाईड आहेत। आणि ठीक आहे, एखादा उमेदवार आमचा रिक्षा चालक असेल परंतु स्वाभिमानाची भाकरी खातो हे सांगण्यासाठी मी या सगळ्या उमेदवारांचा परिचय करून दिला। मित्रांनो, अकलूज मधल्या सगळ्या उमेदवाराला अकलूजची जनता 100% आशीर्वाद देईल। माझ्यावर किती टीका करा, मला शिव्या द्या, काल कोणीतरी वेळापूरवरून भाड्याने या ठिकाणी आणलं, मला शिव्या द्यायला लावलाय, फरक पडत नाही। मी तर ऊस तोड कामगाराचा मुलगा आहे, मी तर ऊस तोड कामगाराचा मुलगा आहे, कारखानदाराचा नाहीये आणि विकलेल्या कारखान्याचा चेअरमन तर मुळीच नाहीये। त्यामुळे मी अकलूजच्या जनतेला सांगतो, हे मला शिव्या देतील, हो मी एक गरीब परिवारातून पुढे आलेलो कार्यकर्ता आहे, तुम्ही मला माझ्या वडिलावरून शिव्या देता, ऊस तोड कामगाराचा मुलगा म्हणता, हो माझ्या बापाने ऊस तोडलाय, कुणाच्या बँका बुडवून गरीबाला लुटलेला नाहीये। हो, माझी आई आज जरी नसली तरी माझी आई माझ्या वडिलांसोबत फडामध्ये ऊस तोडायची, दिवस रात्र मेहनत करून मला इंजिनियर माझ्या घरच्याने केलाय। मी कुणाच्या जमिनी हाणून इथपर्यंत आलेलो नाहीये, मुळीच नाहीये। आणि अकलूजच्या स्वाभिमानी जनतेला सांगतो, कोथमिरे साहेबांच्या बोलण्यात जे आलं ही संधी आहे। मित्रांनो, अकलूजच्या जनतेला विनंती करतो, तुम्हाला किती गृहीत धरतात हे लोक? आम्ही दहशतमुक्त अकलूजचा नारा दिला, यांनी लगेच मार्केटमध्ये खंडणीवाला काढला। उमेदवार कोण दिला नगराध्यक्षाचा? एकीकडे एमकॉम उमेदवार,
क्वालिफाईड फॅमिली, सुसंस्कृत फॅमिली असणारी कोथमिरे परिवार. दुसरीकडे काय, लगेच मार्केटमध्ये बाजारातून त्या ठिकाणी खंडणीखोर लाला आडगळेला बाहेर काढला. खंडणीचा गुन्हा दाखल आहे. का गुन्हा आहे? परवा ज्यांच्यावर 13 जणांवरती यांच्या बगल बच्चेवरती मोक्के पडले, ते मोक्के वाचवण्यासाठी खंडणी मागितली, तुझा मोक्का कॅन्सल करतो. इतकंच नाही मित्रांनो, अकलूज मधल्या मुस्लिम समाजाला माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. काय गुन्हा होता त्या लियाकत भाई खान फॅमिलीचा? त्यांची वडिलोपार्जित जमीन, त्या लियाकत भाई खानची जमीन, अकलूज मधल्या माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना विनंती आहे, त्या लियाकत भाई खान आज जे लाला आडगळेचं घर आहे ना, ते दम देऊन लियाकत भाई खानला दम देऊन धमक्या देऊन ती जागा बळकावून त्या ठिकाणी घर बांधलंय. या ठिकाणी कोर्टामधले कागद, ते कागद दाखवा. या ठिकाणी पलीकडे मागे येतो लियाकत भाई, माझ्याकडे कोर्टामध्ये त्यांनी दावा दाखल केलेला आहे. लियाकत भाई खान या शहराला किंवा तालुक्याला, अकलूज परिसराला लियाकत भाई माहित नाही असं कोणीच नाही. त्या लियाकत भाई खान यांची जमीन बळकावून धमक्या देऊन 5 गुंठे जमीन सुरुवातीला ताबा मारला. ग्रामपंचायत यांचीच होती. ग्रामपंचायत म्हणून असेसमेंटचा दाखला घेतला. परवा नोटरी करा म्हणले लियाकत भाई, म्हणले जीव गेला तरी चालेल, मी माझी वडिलोपार्जित जमीन देणार नाही. आज जे लाला आडगळेचं घर ना, एका मुस्लिम परिवाराची जागा बळकून बांधलेलं घर आहे. अकलूजच्या मुस्लिम समाजाने लियाकत भाईच्या बाजूने उभं राहायचं का खंडणीखोर जागा बळकवणाऱ्या लाला आडगळेच्या मागे उभं राहायचं, इथल्या जनतेने ठरवायचं आहे. मोठ्याने सांग, लियाकत भाईच्या बाजूला आहे ना. त्यामुळे त्या ठिकाणी अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. मुस्लिम बंधू भगिनींना विनंती करतो, आज लियाकत भाई आहे, उद्या शबीर खान असेल, परवा दिवशी अल्ताफ पठाण असेल. त्यामुळे अकलूजच्या जनतेने ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे. तुम्हाला हे कमळाची भीती दाखवतील, तुम्हाला त्या ठिकाणी उद्या कसली भीती दाखवतील, परंतु आज लियाकत भाई ज्यांची ठिकाणी 6 वाजता बसून या ठिकाणी आलो आहे. काय गुन्हा होता लियाकत भाईचा? धमकी देण्यात आली त्या लाला आडगळेच्या आकाने, अकलूजच्या वाल्मिकरांनी लियाकत भाईला धमकी दिली, सोडून दे नाही तर तुला बघून घेतो. काय गुन्हा होता त्या लियाकत भाईचा? अकलूज मधल्या मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही लियाकत भाईचे जाऊन डोळे पुसा. कष्टाने उभा केलं, आयुष्यभर बिचारा स्टॅम्प फेंडर आहे भाऊ, स्टॅम्प फेंडर आहे. एकाचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमिनीचे करतात, अनेकांना त्या ठिकाणी जमिनीचे डॉक्युमेंट तयार करून दिले. एक प्रामाणिक माणूस, अतिशय कष्टाने पुढे आलेला माणूस, त्या लियाकत भाई खान यांची जमीन त्या ठिकाणी या लाला आडगळेने हाणली. लियाकत भाई अकलूज मधल्या जनतेला आणि मुस्लिम समाजाला विनंती करतो, आपण कधीतरी लियाकत भाईंना जाऊन विचारा की यांनी जमीन कशी त्या ठिकाणी धमक्या देऊन हाणली. या लाला आडगळेने त्या ठिकाणी जमीन हाणली. माझी अकलूज मधल्या जनतेला विनंती आहे, तुम्ही असणाऱ्या लँड माफियाला या अकलूजचा नगराध्यक्ष करणार का? त्यामुळे जनतेने स्पष्ट ठरवायचं आहे. एक उच्च शिक्षित उमेदवार पूजाताई कोथमिरे आणि दुसरीकडे खंडणीखोर लँड माफिया लाला आडगळे, याच्यातलं कुणाला निवडायचंय हे तुम्ही ठरवायचंय. आणि माझी विनंती आहे, अकलूज माझं पण आहे, मला अकलूज मधून विधानसभेला 47% मत आहेत. मी ज्या दिवशी इलेक्शन हरलो त्या दिवसापासून या ठिकाणी सुजय भैया माने पाटील यांच्या असणाऱ्या ऑफिस मध्ये माझा जनता दरबार घेतो. आणि आता तर माझं घराचं बांधकाम पण मी अकलूज मध्ये सुरू केलंय. परवा दिवशी मी आणि माझ्या पत्नीने येऊन या ठिकाणी इथं अकलूज मध्ये घर बांधायला सुरुवात केली आहे. उद्या परवा दिवशी त्या घराचं डिझाईन सुद्धा माझ्या फेसबुकला टाकतो, नीट बघून घ्या किती खोल्याचं आहे. त्यामुळे अकलूज मध्ये माझं उद्या घर असेल. अकलूज मध्ये या ठिकाणी इथल्या जंतूचे अश्रू पुसतील. ठीक आहे, मी एखाद्या मोठ्या माणसाच्या पोटी जन्म नाही घेतला. माझे आई वडील ऊसतोड कामगार होते.
माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी गोर गरिबांचे कधी मुंडके मुनगाळून त्या ठिकाणी लोकांना फसवलेलं नाहीये. आज काय अवस्था आहे. परवा दिवशी माझ्याकडे एक आंबेडकर चौकातील एक व्यक्ती आली. भाऊ म्हणले मला तुम्हाला सांगायचंय, एक सांगायचंय, मला सगळ्यासमोर बोलता येत नाही. हा बोला म्हणलं, काही अडचण नाही. नाही नाही सांगायचंय म्हणले. त्या ठिकाणी मी केबिन मधले बाकीचे जण बाहेर काढले. मी व्यक्तीचं नाव सांगत नाही, जर यांना पुरावे पाहिजे असले तर उद्या फेसबुकला टाकून देतो. स्वतःच्या मुलीच्या लग्नाला रोजंदारीने आयुष्यभराची कमाई त्या सुमित्रा पतसंस्थेत ठेवली. आयुष्यभराची. मुलगी लग्नाला आली. मला ते व्यक्ती सांगत असताना मला 15 मिनिटं भेटले. 15 मिनिटं दोन्ही डोळ्याचं पाणी बंद नव्हतं. मला माझ्या मुलीचं लग्न चांगलं करायचं होतं, तिला शिकवायचंय, तिला मोठं करायचंय. पण भाऊ, मी माझ्या आयुष्याची कमाई त्या सुमित्रा पतसंस्थेत ठेवली आणि ती पतसंस्था बुडाली. मी पैसे मागायला गेलो तर मला अपमानित केलं जातं. 500 रुपये देतो, 1000 रुपये देतो म्हणून अपमानित केलं होतं. काय गुन्हा आहे त्या आंबेडकर चौकातील एका सामान्य माणसाचा. मित्रांनो, कधीतरी विचार केला पाहिजे की आपल्यावर अन्याय किती सहन करायचे. त्यामुळं ही निवडणूक एक संधी आहे. अकलूज मधले डॉक्टर, अकलूज मधले व्यापारी या ठिकाणी काय अवस्थेत आहेत याचा कधीतरी विचार केला पाहिजे. मला परवा एका डॉक्टरांचा फोन आला. मला म्हटले, भाऊ मला यांनी धमकी देऊन आता बाईट द्यायला लावली की तुम्ही सांगा अकलूज मध्ये दहशत नाही. धमकी देऊन बाईट द्यायला लावली, तुम्ही सांगा अकलूज मध्ये दहशत नाही. मित्रांनो, ही संधी आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी स्वाभिमानाने लढण्याची ही संधी आहे. आणि विश्वासाने सांगतो, अकलूजकरांना मी माझी स्पष्ट विनंती आहे की जर तुम्ही आता चुकले, एका एमकॉम उमेदवाराला डावलून जर तुम्ही 9वी 10वी पास जर कोणाला जर केलं तर तुमचं काही खरं नाही. माझा काय स्वार्थ आहे. मी तुमच्यासाठी लढतोय. रोज मला शिव्या देतात, काही फरक पडत नाही. या ठिकाणी भाऊ इतके खाली उतरते की सांगायला सुद्धा लाज वाटते. अपमानित केलं जातं. अतिशय खालच्या स्तरावरती टीका केली जाते. हे का सुचतोय. मी का तुमच्यासाठी हे सगळं झेलतोय. तर अकलूज मधल्या जनतेला स्वाभिमानानं जगता यावं, अकलूज मधल्या जनतेला त्या ठिकाणी स्वाभिमानाने लढता यावं म्हणून आम्ही तुमच्यासाठी लढतोय. परवा दिवशी या ठिकाणी माझी पत्नी मला म्हणाली, हे काय लेवलला जाऊन टीका करतात, आपण हे सगळं का करतोय. तिच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. मी म्हटलं, यालाच तर राजकारण म्हणतात. हे किती खाली उतरतील, आपल्याला शिव्या देतील. भाऊ, माझी मुलगी 3 महिन्याची आहे. मी या ठिकाणी अकलाई देवीकडे माझं तोंड आहे. अकलूजच्या जनतेला शब्द देतो, तुम्ही या वेळेस भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार पूजाताई कोथमिरे यांना नगराध्यक्ष करा. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अकलूजच्या जनतेला कधीही व्यक्त सोडणार नाही. तुमच्या खांद्याला खांदा लावून मी उभा राहील. तुम्ही मला शिव्या देऊ शकता, तुम्ही मला काही बोलू शकता, परंतु तुम्ही या ठिकाणी जे पाप केले, जे लोकांना लुटलंय, या विरोधात हा राम सातपुते लढत राहील. मी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझी अकलूजकरांना विनंती आहे, जर आपण खंडणीखोर असणाऱ्या उमेदवाराला जर अकलूजचा नगराध्यक्ष करणार असाल तर क्लास 1 सुपर क्लास 1 असणारे कोथमिरे साहेब तुमच्यासाठी का लढतील. एकीकडे एमकॉम उमेदवार आहे, दुसरीकडे 9वी 10वी पास का फेल अजून माहित नाही, दाखला आणतो पुढे आलाय हातात. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं अकलूजकरांनी, अकलूजचा विकास कसा होईल. तर अकलूजचा विकास या ठिकाणी केंद्र सरकार मोदींचं, बरोबर,
राज्यात सरकार देवेंद्रजींचं, मग इथलं जर निधी आणायचा असला तर इथला नगराध्यक्ष सुद्धा भाजपचा झाला पाहिजे का नाही? त्यामुळं अकलूज मध्ये आमची इच्छा आहे, अकलूजचा असणारा नदीकाठ, नीरा नदीकाठ याचा मरीन ड्राईव्ह झाला पाहिजे, एक चांगला घाट या नीरा नदीला झाला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी वृद्ध नागरिकांना, तरुणांना त्या ठिकाणी रोज जाता येईल. आज अकलूज मध्ये गार्डन नाही आहे, या ठिकाणी अकलूज मध्ये गार्डन झाले पाहिजे. मी दाव्याने सांगतो, अकलूजचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा करा. अकलूज मध्ये मी आणि जयाभाऊ देवेंद्रजींचे पाय धरून अकलूज मध्ये शासकीय मेडिकल कॉलेज MBBS सुरू करू, त्याच्यासाठी प्रयत्न करू. कारण गोरगरिबाचे उपचार होतील, गोरगरिबाला न्याय भेटेल. या ठिकाणी आज जर एखाद्याला 10,000 रुपये जर मेडिकल साठी खर्च करायचा असले गरीबाला, तर त्याचं वर्षाचं बजेट कोसळतंय. त्यामुळे मित्रांनो विचार करा. या ठिकाणी अकलूज शहरामध्ये गार्डन झाले पाहिजे. अकलूज शहरामध्ये आज एसटी स्टँडची काय अवस्था आहे, आज गांधी चौकामधल्या रस्त्याची काय अवस्था आहे. परवाच्या या भाऊंनी DPTCतून 1.5 कोटी रुपये टाकले. या ठिकाणी आचारसंहिता लागली म्हणून उद्घाटन करता नाही आलं. हा गांधी चौक ते इथपर्यंत रस्ता, याच्यासाठी 1.5 कोटी रुपये टाकले. आता तिथं खड्डे बंद होतील. त्यामुळं मित्रांनो, ज्याच्याकडे त्या ठिकाणी राज्याचं नेतृत्व आहे, त्या भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष तुम्ही अकलूजचा करा. अकलूजला त्या ठिकाणी विकसित अकलूज करू, अकलूजला त्या ठिकाणी सर्वांगाने विकसित करू. मित्रांनो, काही जण म्हटले की मी सांगता सभेत बोलेल, मी पण सांगता सभेतच बोलेल, काळजी करू नका. मी पण सांगता सभेत बोलेल. पाय रवून ताकदीने राम सातपुते या तालुक्यात उभा आहे, ते इथले असणाऱ्या जनतेच्या साथीमुळे. त्यामुळं सांगता सभा या ठिकाणी आमची सुद्धा असेल. आमची सांगता सभा अकलूजच्या भविष्याची असेल. आमची सांगता सभा ही कुणाला शिवाय देण्यासाठी नाही, तर अकलूजच्या विकासासाठी असेल. आमची सांगता सभा या अकलूज मध्ये MBBS कॉलेज झालं पाहिजे, त्याच्यासाठी असेल. आमची सांगता सभा या अकलूज परिसरामध्ये गोरगरीब सामान्यांना, सामान्यांच्या लेकरांना काम देण्यासाठी, MIDC आणण्यासाठी आमची अकलूज सभा असेल, आमची सांगता सभा असेल. आमची सांगता सभा या अकलूज मधील गोरगरीब सामान्य जनतेला, व्यापाऱ्याला त्या ठिकाणी स्वाभिमानाने कसली दहशत नसताना काम करायला यावं, आपला व्यवसाय उभा करायला साथ भेटावी, म्हणून आमची अकलूजची सांगता सभा असेल. तुम्ही खुशाल राम सातपुतेला शिव्या द्या, मला फरक पडणार नाही. परंतु आमची सांगता सभा ह्या विकसित अकलूजसाठी, आमची सांगता सभा या अकलूजच्या भविष्यासाठी, आमची सांगता सभा या अकलूजच्या स्वाभिमानासाठी असेल. आणि माझी विनंती आहे, मी सुद्धा आता उद्यापासून अकलूजकर आहे, माझं सुद्धा घर अकलूज मध्ये मी बांधकाम सुरू केलंय. त्या ठिकाणी कशाची भीती न बाळगता कोथमिरे साहेबांनी सांगितलं, कुणालाही न घाबरता निर्भयपणे मतदान करा. तुमच्यासाठी या ठिकाणी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा राम सातपुते आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब तुमच्या सोबत असतील, हेच या ठिकाणी सांगतो. येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी कमळ आणि धनुष्यबाण चिन्हासमोरील सर्व नगरसेवक उमेदवाराला आपण निवडून द्यावं. आणि एक उच्च शिक्षित, एक कर्तृत्ववान, सामान्य परिवारातून संघर्ष करून पुढे आलेल्या, एक क्लास 1 अधिकारी असणाऱ्या शैलेशजी कोथमिरे साहेब यांच्या सून सौ पूजाताई करण कोथमिरे यांना प्रचंड बहुमताने विजय करावं. आणि अकलूजचा पहिला नगराध्यक्ष हा खंडणीखोर नाही, तर एक एज्युकेटेड MCOM फर्स्ट क्लास पास झालेली या अकलूजची सून पूजाताई कोथमिरेंना इथली जनता पहिला नगराध्यक्षाचा मान देईल, हेच या ठिकाणी विश्वासाने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.